चीनच्या HMPV या व्हायरसनं भारतात सुद्धा धडक दिली आहे. कोरोनासारख्या महामारीवर संपूर्ण जगानं मात केल्यानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये पसरलेल्या HMPV व्हायरसनं चिंतेचे ढग वाढले आहेत. भारतात आत्तापर्यंत असे 3 रुग्ण सापडले आहेत. गुजरात आणि कर्नाटकमध्ये चिमुरड्यांनाच HMPVची लागण झाली. कर्नाटकात 3 आणि 8 महिन्यांच्या चिमुरड्यांना लागण झाल्याचं समोर आलंय, तर गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या मुलाचा अहवाल HMPV पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनासारखीच या व्हायरसची लक्षणं असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. महाराष्ट्रात अद्याप HMPV या विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही, तरीही खबरदारीसाठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केले आहेत. विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे. हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो RSV म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे. याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो. परंतु हा तितका धोकादायक नाही. साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते.